मित्रांनो नमस्कार. राधे राधे. सगळ्यांना हरी गोविंदा. आपल्या धर्मासागर या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे. राधे राधे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदम कृष्णान् वंदे धर्मसागर. वैश्विक धर्मग्रंथ श्रीमद भागवत गीता म्हणजे समग्र विश्वाला परिपूर्ण मार्गदर्शन आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्या परमभक्ताला अर्जुनाला निमित्त ठेवून समग्र विश्वाला केलेले सुयोग्य मार्गदर्शन म्हणजे श्रीमद भागवत गीता. गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है, गेयम तत्वज्ञान इति गीता. गायलेलं तत्वज्ञान म्हणजे गीता. मानवाने कसे जीवन जगावे म्हणजे प्रत्येक मानवाला सुखी जीवन जगता येईल याचे उत्कृष्ट मार्गदर्शन म्हणजे श्रीमद भगवत गीता. भगवान कृष्णाची गीता म्हणजे आपल्या सर्वांची माता. संत ज्ञानदेव हरिपाठातून सांगतात, योग याग विधी नेनो ये सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विन देव न कळे संदेय, गुरु विन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुज विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणोपाय. हरी 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 गोविंदा. संपूर्ण हरिपाठ आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन करतो. परंतु हरिपाठ आपण समजून घेतला तर सर्वात सोपे तत्वज्ञान म्हणजे हरिपाठ. हरिपाठ म्हणजे ज्ञानेश्वरीचा सार. ज्ञानेश्वरी म्हणजे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता हे सोने आहे. त्याचे संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी 10,000 ओव्या निर्माण केल्या. त्या 10,000 ओव्या म्हणजे अलंकार. गीता संस्कृत भाषेत आहे. त्या काळी संस्कृत भाषा विशिष्ट वर्गाला समजत होती. सामान्य माणसाला ती समजत नव्हती, कारण शिक्षण नव्हते. म्हणून संत ज्ञानदेवांनी गीता प्राकृत भाषेत सांगितली व सच्चिदानंद बाबा यांच्याकडून लिहून घेतली. ती ज्ञानेश्वरी खूप मोठी आहे, म्हणून तिचा सार हरिपाठ आपल्यासाठी निर्माण केला आहे आणि सांगितले. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. अशा या संत ज्ञानदेवांना कोटी कोटी प्रणाम. राधे राधे. संत ज्ञानदेव, संत तुकोबा, संत एकनाथ अशा अनेक संतांनी संस्कृतीचे कार्य म्हणजे समाज घडविण्याचे महान कार्य केले आहे. त्याच पुण्यावर आज आपण जगत आहोत ते विसरता कामा नये. सर्व संतांचे आदर्श व मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. हे सर्व मार्गदर्शन एकत्रित स्वरूपात सर्वांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. कृष्णान् वंदे धर्मसागर. कृष्णान् वंदे धर्मसागर म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान यांचे मिलन. कृष्णान् वंदे धर्मसागर म्हणजे अधर्म विरुद्ध निशस्त्र लढा. कृष्णान् वंदे धर्मसागर म्हणजे
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम्. राधे राधे. कृष्णानुबंधे धर्मासागर यांनी स्वमुखाने गीतेत आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन केले आहे. वरील श्लोकात कृष्णानुबंधे धर्मासागर सांगतात, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मला धर्मावरील ग्लानी घालविण्यासाठी यावं लागेल. तेव्हा तेव्हा कृष्णानुबंधे धर्मासागर येतील यात संशय नाही. धर्मासागर कधी येतील? धर्मासागर येतील केव्हा? जेव्हा सज्जन लोक, संत मंडळी, गुरु, ऋषी निरपेक्ष हेतूने कृष्णानुबंधे धर्मासागर यांचे ज्ञान जगापर्यंत नेत असतील त्यांना मदत करण्यासाठी. परित्राणाय साधूनां विनाशायाच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. थोडक्यात धर्मावरील ग्लानी घालवण्यासाठी आणि योग्य धर्म स्थापन करण्यासाठी धर्मासागर मदत करतील, येतील. त्यासाठी भगवंताचे कार्यकर्ते हे साधू असणे आवश्यक आहे. गोविंदा हरी गोविंदा, राधे राधे गोविंदा, राधे राधे गोविंदा, गोविंदा हरी गोविंदा. विचार आवडले असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देशमन दादा. राधे राधे गोविंदा, राधे राधे गोविंदा, राधे राधे, राधे राधे, जय गोविंदा राधे.